आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. अनेक दिवसापासून किंवा अनेक वर्षापासून म्हणा काही प्रकरणं सुरूच असतात, परंतु ज्यावेळेस या प्रकरणाचं बेंड फुटतं त्यावेळेस त्याची सर्वत्र चर्चा होते आणि मग ही चर्चा आणि एकामाग लागोपाठ एक प्रकरणं पुढे येऊ लागल्यावर सहजच आपल्या राज्यातला माणूस कुठं नेऊन ठेवला आहे आपला महाराष्ट्र, कुठं वाहत चालला आहे आपला महाराष्ट्र असंच म्हणतो. नाशिक येथील नामवंत अशा टाटा समूहाच्या TCI कंपनी जे महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर बळजबरी करणे, धर्मांतर करायला लावणे बऱ्याच गोष्टी घडल्या. ते प्रकरण बाहेर आले. कंपनीतील वरिष्ठ असे 5 ते 6 अधिकाऱ्यांना अटक पण करण्यात आली, परंतु खरी मास्टर माइंड असलेली एक वरिष्ठ अधिकारी अद्याप पण पोलिसांना सापडू शकलेले नाही. त्या पाठोपाठच पुढं विदर्भात अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं एक गंभीर असं प्रकरण समोर आलं. तेथील एका विशिष्ट समाजातील 2-3 तरुण मुलींचा पाठलाग करायचे, त्यांना पैशाचं किंवा विविध आमिष दाखवायचे, त्यांना जाळ्यात ओढायचे, त्यांची नको असलेले व्हिडिओचं चित्रीकरण करायचे. ते चित्रीकरणाचं मग ते आपल्या आंबट शौकीन मित्रांकडपर्यंत ते व्हिडिओ पोचवायचे. त्या मुलींवर अत्याचार पण करायचे. ह्या टोळीचा जो मुलगा आहे तो आहे अवघा 19 वर्षाचा आणि तो अमरावती शहरात एका फ्लॅटवरील एका सोसायटीमधील फ्लॅट तासाच्या यानं भाड्यानं घ्यायचा आणि तिथं ही सगळी कृत्य करायचं. तेही प्रकरण बाहेर आलं. त्यातील 4 ते 5 जणांना अटक झाली. अगदी 2-3 दिवसापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली इथे हे असाच प्रकार उघडकीस आला आहे. इथंही विशिष्ट अशा समाजातीलच मुलं उद्योग करत असल्याचं पुढं आलं आहे. त्यामुळं गावात संतापाची लाट उसळली असून गावकऱ्यांनी काल गाव पण बंद केलं होतं. इथंही 10 पेक्षा जास्त मुली ह्या तरुणांच्या अभद्र कृत्याला बळी पडलेल्या आहेत. आता ते घडतं न घडतं तोच परवा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत पण असाच प्रकार उघडकीस आला आहे आणि इथंही जो मुलींना आपल्या जाळ्यात ओढतो तो तरुण पण एका विशिष्ट समाजातीलच आहे हेही ते स्पष्ट झालेलं आहे. तुळजापूर शहराची वस्ती आता दूरपर्यंत पसरलेली आहे. त्यामुळं शाळा, महाविद्यालय, ट्युशन यासाठी दुरून मुलं-मुलीला दूरवरचा प्रवास करावा लागतो आणि अशातच एक अल्पवयीन मुलगी जी नियमितपणे क्लासला जात होती, तिचा ह्या नराधमानं काही दिवस पाठलाग केला. तिचं फोटो काढले आणि मग तिला हे फोटो व्हायरल करायची धमकी देत आपल्या जाळ्यात ओढलं. जाळ्यात ओढूनच तो थांबला नाही, मग त्या मुलीशी त्यानं दुष्कर्म केलं. त्याची व्हिडिओ पण त्यानं तयार केला आणि तो त्याच्या मित्र वर्तुळात तो पसरवला. पण ही मानसिक प्रवृत्ती, नीच प्रवृत्ती आहे की मुलीला प्रेमाच्या किंवा विविध ह्याच्यात आपल्या जाळ्यात ओढायचं, तिच्याशी नको ते कार्य करायचं आणि त्याचं चित्रीकरण करायचं आणि ते केलेलं चित्रीकरण
व्हायरल करायचं, ही कसली मानसिकता आहे हेच कळणंसं झालं आहे. तुळजापुरात पण हे त्या मुलानं असंच केलेलं आहे. तोही विशिष्ट अशा एका धर्माचा आहे. हे याच्यावर हे घडतं न घडतं तिकडं अकोल्यात पण असाच प्रकार घडला आहे. इथंही विशिष्ट अशा समाजातीलच विवाहित असा माणूस या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. या ग्रस्तानं हरियाणामधून एका मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं, फसवे आमिष दाखवली आणि तिला थेट आपल्या अकोल्यातील घरीच आणलं. घरात आणून नुसतं ठेवलं नाही तर कोंडून ठेवलं. ही बाब ज्यावेळेस एका संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी हे पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी त्या ग्रस्ताच्या घरी छापा टाकला. त्यावेळेस ही हरियाणातून आणलेली मुलगी घरात बंदी एका खोलीत डांबून ठेवलेली आढळून आली. आता या प्रकरणी त्या नराधाम व्यक्तीस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास चालू आहे. एकंदरीत ही मुलींना फसवून त्यांची अश्लील असे व्हिडिओज तयार करून त्यांना विविध आमिष दाखवून फसवणाऱ्या ही मानसिकता एका विशिष्ट समाजातीलच तरुणात कशी काय आली आहे हे कळायला मार्ग नाही. पण त्या विशिष्ट समाजातीलच तरुण असं करतात आणि दुसऱ्या इतर समाजातील मुलं काही सर्वच मुलं धुतल्या तांदळासारखी आहेत असं आमचं अजिबात म्हणणं नाही. इतर समाजातील काही अशा प्रवृत्तीची मुलं हे उद्योग करत असतील, परंतु ते उद्योग एकतर बाहेर आलेले नाही किंवा लोक आसपासच्या यांना ते लक्षात आल्यानंतर ते प्रकरण तिथंच कुठंतरी दाबलं गेलेले असतील असंच आमचं म्हणणं आहे. स्त्री सबलीकरणाच्या घोषणा आणि त्यासाठी आम्ही कार्य करतो अशा म्हणणाऱ्या केंद्रातील सरकारनं त्यांच्याच राज्यात असलेल्या सरकारनं याकडं डोळेझाक करणं अगदी गैर आहे. उघडा डोळे असं आता सरकारला उघडे डोळे ठेवून सर्वत्र निरीक्षण करावं लागेल आणि अशा प्रवृत्तींना ठेचून काढावं लागेल. त्याच वेळेस मग हे प्रकार थांबतील, नसता येरं माझ्या मागल्या असंच होणार आहे. गेल्या 15 दिवसापासून सूर्यदेव आग आहे. हवामान तज्ज्ञ आणि हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आजपासून तीव्र अशी उन्हाची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळं तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. शक्यतो सकाळी 10 नंतर बाहेरच पडू नका असं आव्हानही मानव संरक्षण संचालनालयानं केलेलं आहे. या 15 दिवसात विदर्भात तर उन्हाचा कहर आहे. विदर्भात त्यातही नागपूर शहरात गेल्या 8 ते 10 दिवसात जवळपास 13 जणांचा मृत्यू उष्माघातानं झाला असावा असं तेथील लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळं तुम्ही आपल्या जीवाची काळजी करा, जीवाला जपा, घरातच थांबा. फारच महत्त्वाचं काम असेल तर डोक्यावर छत्री किंवा वाहनातूनच, चारचाकी वाहनातूनच किंवा रिक्षानं प्रवास करा. एवढंच आपल्या अन्नातर्फे सर्वांना आव्हान आहे. या वर्षीच्या टाटा IPL T20 क्रिकेट स्पर्धेचा काल रात्री 70 सामन्यापैकी 40वा सामना पार पडला.
तो सामना होता पंजाब किंग विरुद्ध राजस्थान रॉयल याच्या. हा सामना रोमहर्षक होणार अशी सर्वांनाच वाटत होतं आणि घडलंही तसंच. प्रथम फलंदाजी करताना पंजाबनं 4 बाद 222 धावा केल्या. या धावा उभारणीत मी काल जसं म्हणलं होतं त्याप्रमाणेच त्यांची जी सलामीची फलंदाची जी जोडी आहे ती म्हणजे प्रभुसिमरन सिंग आणि आर्यांची, या दोघांनी तुफान फलंदाजी केली आणि जवळपास 80च्या आसपास धावाची पहिल्या गड्यासाठी भागीदारी केली. पंजाबकडून प्रभुसिमरन सिंगनं आपलं अर्धशतक झळकवलं. त्याला मार्कस स्टॉयनिस यानं अर्धशतक करून उत्तम साथ दिली आणि त्यामुळंच 20 षटकात पंजाबनं 4 बाद 222 ही धावसंख्या उभा केली. आता ह्या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयलला ही 223 धावाचं आव्हान पेलणं शक्य आहे की नाही याकडं सर्वांचं लक्ष होतं. त्यांची सलामीची फलंदाजाची जोडी तो म्हणजे 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनीही तुफान मारामारी केली. वैभव सूर्यवंशीने तर अवघ्या 14 का 16 चेंडूतच 40पेक्षा अधिक धावा केल्या आणि यशस्वी जयस्वालला तशीच तोडीस तोड पुढं फलंदाजी करण्याचं त्यांनी रस्ताच दाखवला. वैभवच्या त्या खेळीमुळं राजस्थान रॉयलचा पाया मजबूत झाला. पुढं मग यशस्वी जयस्वालनं 51 धावा केला. त्याला परेरानं 50 धावाची साथ दिली आणि शिवम दुबेनंही अवघ्या 17 चेंडू 33 धावा केल्या होत्या. यामुळं राजस्थान रॉयलनं पंजाब किंगच्या 223 धावाचं आव्हान लिहिल्या पेललं आणि 19.3 षटकातच 4 बाद 228 धावा करत हा सामना जिंकला. पंजाब किंगनं ही स्पर्धा झाल्यापासून कालपर्यंत एकदाही कुठल्याही सामन्यात पराभव स्वीकारलेला नव्हता. मात्र काल त्यांच्या विजयाची घोडदौड राजस्थान रॉयलनं अडवली आणि त्यांना पराभूत केलं आहे. आता ही स्पर्धा पुढं रंगतदारच होत जाणार असून या स्पर्धेत पंजाब किंग, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल हे 3 संघ टाटा IPL 2026च्या विजयाचे दावेदार असणार आहे. एवढं मात्र खरं. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.